लॉबस्टर, त्यामधले हे छोटे लॉबस्टर, हे बघा वाटते ना बर्फीचे तुकडे. मासे खाणाऱ्यांसाठी हीच बर्फी आहे ना. फुल चांदी है, चांदी इसके ऊपर फुल चांदी है. डोंबी, शिंगाला, आणि ही पाला, पाला, चकल्याचं डोकं वेगळं ठेवलेलं आहे काढून. आणि ही आहे 5 किलोची आणि ही आहे 7 किलोची. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना मंडळी? तुम्ही नेहमीच पाहत असतात की मी आपलं पालघर मार्केट, सावंतवाडीचं मार्केट आणि कोल्हापुरातलं मार्केट, दुबईचं फिश मार्केट, असे सगळेच फिश मार्केट मी एक्सप्लोर करते. जिथे जाते तिकडे फिश मार्केट नक्कीच दाखवते. पण मी जिथे जन्मली बोईसरला, तिकडचं अजून आपण फिश मार्केट कधी नाही पाहिलं आहे. तर मंडळी आज मी आली आमच्या बोईसरच्या फिश मार्केटमध्ये, जिथे मस्त छान मिळतात तुम्हाला ताजे ताजे मासे. हे आहे आमच्या बोईसरचं भाजी मार्केट. मार्केटमध्ये शिरण्यासाठी 2 एंट्री आहेत, एक मागून एक पुढून. सो मी आता इथून एंट्री करते, या माझ्यासोबत. हाय, कशी आहेस? आणि हे आहे मच्छी मार्केट. ताईंना भेटूया. ताई, काय काय मासे आहेत? कोलबी आहे, बांगडे आहेत, काठी आहे, बोई मासे आहेत. काठी, हे बांगडे आहेत, हे बोई मासे आहेत, हे कोलबी आहे, हे शिंपले आहेत. छोट्या छोट्या, हे बघा शिंपल्या आहेत छोट्या छोट्या. आणि ही प्रकल्पाची ना, आणि प्रकल्पाची कोळंबी आहे इथे. चला मध्ये जाऊया. इथे आहे ताईंकडे मुशी. ताई, काय काय मासे आहेत आपल्याकडे? ही मुशी आहे, ही करकर आहे, ही टोळ आहे आणि काठी आहे. हे बघ, ही आहे मुशी, करकरा, ही टोळ आहे, हिरव्या काट्याची टोळ आहे. आणि ही ताई काठी, काठी. आणि ताई मुशी साफ करताय. सगळ्यात महत्त्वाचं काम असतं मुशी साफ करणं, जे सहजासहजी आपल्याला साफ करता येत नाही. त्याच्यामुळे ज्या मच्छी विकणाऱ्या ताई असतात, तुम्ही त्यांच्याकडनंच मुशी साफ करून घ्या, हे जास्त बेटर होतं. कारण की घरी ते साफ करणं म्हणजे खूप कठीण होऊन जातं, नाही का? अच्छा, हे बघा बोंबील आहेत मस्त लुसलुशीत, कर्दी आहे. आणि मांदेली दाखवा, कोळंबी. हे आहे सोनाबर का? कोलंबी आहे. कुठून आणतात मासे तुम्ही? आम्ही आमच्या गावावरून आणतात, नवापूर. अच्छा, नवापूरवरून. अच्छा अच्छा, इकडे म्हणजे वडराईचे इथे असतात ना, काही जण असतात वडराईचे. नवापूरचे मासे येतात आपल्याकडे. इकडे आहेत ताई, ताईंना विचारूया. ताई, काय काय आहेत मासे आपल्याकडे? पापलेट आहेत, बोंबील आहेत, मांदेली आहेत, कोलंबी आहे. हे आहेत पापलेट, बोंबील, मांदेली, कोळंबी आणि मांदेली. ताई, आपले कुठचे असतात मासे? आम्ही उच्चे दांडीचे. उच्छळी दांडीचे. कसा वाटा दिला बोंबलाचा? 200चा वाटा. आणि त्याच्यात किती असतात? 6 पीस. त्याच्यावर एक टाकून देईल, एक टाकून पण देतील, म्हणजे 200ला 7 पीस येतील. ते पण मोठ्या मोठ्या बोंबलाचे. कापून पण देतील हवे असतील तर. कोणते कोणते मासे आहेत आपल्याकडे? मांदेळे आहेत, जवला आहेत, कोलंबी आहे, बोंबील आहेत. कुठचे तुम्ही? दांडीचे. दांडीचे का? जवळा, कर्दी आणि बोंबील. हे बघा, हे पण जर आपल्याला साफ करून हवे असतील तर सोडे पण आहेत ना. हे बघा, सोडे पण आहेत. आणि मांदेळी साफ करतात स्वच्छ. हे पण थोडं जिकिरीचंच काम असतं का, मांदेळी साफ करणं. मांदेळी फ्राय जास्त छान लागते, नाही का? सगळे मासे खाल्ले. आता आपण समुद्र किनारी राहणारी म्हणजे आपण मासे खाल्लेच पाहिजेत ना. माशाशिवाय कसं काय चालायचं घरी? बरोबर आहे. जेवण नाही जाणार मासे नसले तर. उपवास करतात ना, मग तेच ना, उपवास पण असतो ना. ते असं विचार. हो हो हो. ही सोललेली कर्दी आहे, बोंबील, मांदेळी, कोळंबी आणि हे चिंबोऱ्या. हे बघा, चिंबोऱ्या आहेत, चिंबोऱ्या. आणि ही काठी का? हा, काटे. पापलेट आहेत, करकर आहे, सुरमई आहे. पापलेट 500चा वाटा आहे, करकर आहे 500चा आहे, सुरमई 800 रुपयाची आहे. अच्छा. हा, तो अजून मार्केट भरलेला नाही, मी अजून टाइम अच्छा, आहे. किती वाजेपर्यंत मार्केट भरतं? आता 6 वाजेपर्यंत. 6 वाजता भरतं, म्हणजे आता 4:15 वाजले. अजून म्हणजे यायचे आहेत. हो, वडराईची यायची आहे दुसरी. अच्छा, अजून वडराईचे यायचे बाकी आहेत का? किती वाजेपर्यंत येतं? 6 वाजेपर्यंत का? म्हणजे मी लवकर आली. हो, लवकर येतात. म्हणजे अजून मार्केट भरायचं बाकी आहे. आणि मी खूप लहान होते तेव्हा मी माझ्या बाबांच्या सोबत यायची, त्याचे हात पकडून मस्त. आणि त्यावेळेस म्हणजे बाबांना सगळी मच्छीवाले ओळखायच्या, भाऊ भाऊ बोलून. आणि मग आम्ही मस्त 2 जण मिळून मच्छी खरेदी करायचो आणि घरी जायचो. असं आईसोबत यायची, बाबांच्या सोबत यायची मासे खरेदी करण्यासाठी. आणि आज बऱ्याच काळानंतर आली इथे. म्हणजे मध्ये 1-2 वेळा आली होती, पण असं काय जास्त फिरली नाही. 1-2 वेळा फक्त मच्छी घेतली आणि लगेच गेले. म्हटलं की आज तुमच्यापर्यंत पोचवा. तुमच्या काही जणांच्या अशा कमेंट होत्या की त्यांच्या बोईसरला मच्छी मार्केट कुठे आहे. तर म्हटलं की चला, मी जिथे लहानाची मोठी झाली तर ते मच्छी मार्केट पण तुम्हाला कळायलाच हवं कुठे आहे काय ते.
ताईंकडे विचारूया काय आहे. ताई काय? हा करकरा, तरली, बांगडा, खेकडा. आता मच्छी कमीच आहे. हो ना. अब जास्त कधी असणार? मे महिन्यामध्ये. मे महिन्यामध्ये मासे जास्त असतात. ताई तुम्ही कुठच्या? आम्ही उच्छाईच्या. उच्छाळीच्या. ताईंकडे आहे कर्दी आहे, कोळंबी आहे, मांदेळी, बोंबील. आणि मावशींकडे टोळ आहे. हे बघा कोळंबी पण आहे, टोळ. मावशी सुरमई ना? ही रावस. ही आज आपण जे कालवण मी दुपारी बनवलं ते रावसचं बनवलेलं. ताई काय काय आहे आपल्याकडे मासे? पापलेट आहे, सुरमई आहे, जातपाला आहे, कोलंबी आहे. जातपाला कोणता हा का? ओके, याला जातपाला म्हणतात. ओके. ना फुल चांदी है, चांदी इसके ऊपर फुल चांदी है. सोनं मांदेळी ना तर टोळ, पिवळी टोळ झालं ना आता सोनं. अरे ओळ्यांकडे सोनाला चांदीच. बरोबर का नाही मावशी? तिला घेऊन यायची ना ओवीला. नाही ओवीची शाळा ना, चला आज मी जाते बोईसरचं जरा मार्केट. पालघरला तर खूप वेळा दाखवलेलं आहे. पालघरला काय जिथे फिरते तिथे दाखवत असते. म्हणलं चला आज बोईसरचं मच्छी मार्केट जरा दाखवूया. आपल्या बोईसरच्या कोळणी सगळ्या दाखवूया जरा. खूप हे म्हणजे पोपट आहे बोलायला. फुल फुल पोपट. हो हो हो. कशा आहात? काय काय ताई आपल्याकडे मासे? अच्छा मोठे मासे आहेत का आपल्याकडे सगळे? मोठी मच्छी. मग तिजोरीमध्ये काय ठेवलंय का की सगळं इथे आणलंय तिजोरीतला? पॅकिंग करून ठेवलंय. ही वाव आहे. वाव आहे. पिवळी वाव आहे, काळी वाव आहे, ही टोळ आहे, हा ताळ मासा आहे, तो करकर आहे. आणि पिवळी दिसली का पिवळी वाव आणि एक काळी वाव पण येते. असे दोन प्रकार येतात. पण त्याच्यामध्ये चवीला कोणती जास्त चांगली? जास्त करून पिवळी वाव. येस. ताईंचा चेहरा बघून घ्या. वाव वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही इकडच्या मार्केटमध्ये आलात तर ताईंकडनं तुम्ही वाव घेऊ शकता बरं का. आणि मोठे मोठे मासे आहेत आणि कटिंग करून देतात ना ताई. आजचा काय भाव आहे वावचा? वावचा ही 800 रुपये किलो आहे, ही 600 रुपये किलो आहे. 600 रुपये किलो टोळ आहे आणि 600 रुपये किलो ताड मासा. ताड मासा. ओके, ताड मासा. ताड मासा करकरा 600 रुपये. करकरा पण आहे. हे बघा 600 रुपये किलो. ही बघा ही आहे खाडीची कोळंबी. कसा दिला वाटा कर्दीचा ताई? 50ला 4. ओके. आणि ताई ही कोणती मच्छी आहे? भोई मच्छी. भोई मच्छी. तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की आईने भोई मच्छीचा कालवण केलेला. तर ती ही आहे भोई मच्छी. कशी दिली ही ताई? 50 रुपये. कसे ओळखायचे काठबांगडे? आणि हे असे हे वरचा चिलटा काढते ना त्याला काठबागडे सांगतात ना. ते तेलबागडे वरचे काहीच काढत नाही. म्हणजे ते असेच असतात, नुसतेच बनवायचे? हो नाही, ते म्हणजे साफ वगैरे करायचे पण हे वरचा नाही काटा काढायचा, हा वरचा काटा काढायचा. अच्छा, ह्याला वरती काटा असतो का? हो. काठबांगडे. हो. आणि ते तेलबांगडे तेलबांगडे, कोणते चवीला जास्त चांगले असतात? आपण जसं बनवतात त्याच्यावर आहे ते. अच्छा. बनवण्यावरती आहे. बनवण्यावरती आहे. ओके. कारण की इथं वामचं बघायला गेलं तर पिवळी वाम जास्त लोक याला म्हणजे काटे नसतात जास्त. लॉबस्टर. त्यामधले हे छोटे लॉबस्टर. हे बघा याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? याला कोलबी आणि याला चिवडी बोलतात. चिवडी शिवडी शिवडी. ही बघा ही आहे कर्दी, ही प्रकल्पाची कोळंबी मोठी, आणि ही शिवडे. याला काय म्हणतात? शिवंडे. शिवंड बोलतात. आणि इंग्लिश मध्ये लस्टर. लॉबस्टर. ओके. ताई कसे दिले हे लॉबस्टरचं? हे वाटा किती? 100चा वाटा. 100. 100 रुपये वाटा. मग चांगला आहे, स्वस्त आहे. 100 रुपये. कोलबी 100चा. ये 250 रुपये. 500ला 2 वाटे. विचार करते 100ला म्हणतात लॉबस्टर. हे 500ला 2. हे 500ला 2 वाटे आहेत, ते लक्षात ठेवा. 100ला कोळंबी आहे आणि 500ला 2 वाटे हे आहेत लॉबस्टरचे. 400 रुपये. आणि 400 रुपये. तुम्हाला नक्की नक्की येणार मावशी. थँक्यू सो मच. मलाही माहिती नव्हतं की लॉबस्टर इथे असे छोटे छोटे लॉबस्टर पण मिळतात. साफ करून दिले. अच्छा. हा, असं सोलून बिलून दिले. तो मुंबईचा आलेला ना, त्याला 500 रुपयाचे 2 वाटे दिले. अरे वा. म्हणजे साफ वगैरे पण तुम्ही करून देता? व्यवस्थित सोलून सोडे काढून दिले. अच्छा, बरोबर झालं. कारण की प्रत्येकालाच हे साफ करता येत नाही ना. बरोबर सांगते. हा कोणता मासा आहे? नावेरी. नावेरी. आणि ही दाताल. दाताळ. काटी. 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 भोई मासा. भोई मच्छी. भोई मच्छी. भोई मच्छी खातात का? ही कोणती मच्छी आहे? खूप वर्षानंतर पाहिले मी राणी मच्छी. त्याचा कलर बघा, म्हणजे असा फुल पिंक कलर आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक येल्लो कलरची लाईन आहे.
मग राजा मच्छी कोणती आहे? राजा काल होती. राजा नाही राजा नाही मिळत आहे. अच्छा, असतो का राजा मच्छी पण असते का? असते ना. आहे इथे कोणाकडे? आज नाही मिळत. अच्छा, आज नाहीये. काल होता. आणि ही कोणती मच्छी आहे तुमच्याकडे ताई? वडा. मग पाव? पाव नाही, पाव बाहेर. पाव बाहेर आहे का? ठीक आहे, पाव बाहेरून खरेदी करायचा आणि पाव वडाची मच्छी घ्यायची. आणि ही कोणती आहे ताई? शिंगाली. बरीच नावं नवीन नवीन ऐकायला मिळत आहेत, म्हणून बाजार वेगवेगळे फिरायचे की त्याच्याने आपल्याला पण नॉलेजमध्ये थोडीशी भर पडते. आपली माणूस आहे ना एवढा, तेवढं मच्छीचं नाव आहे. हा, हो असं. आज मला जरा अजून नवीन नवीन नावं ऐकायला मिळाली आहेत. दाताळ आहे, राताळ आणि डोमी, ढोमी आणि मुशी आहे. हा, मुशी कळाली. ताई ती कोणती मास? तो कोणता आहे? निळा निळा मासा? शिंगाळे, सफेद शिंगाळे. शिंगाळे. ओके, सफेद शिंगाळे. यांच्याकडे पण मुशी आहे. आणि ताई ही कोणती आहे? शिंगाळी. शिंगाळी. दाताल म्हणजे करली बोलतात. करली. अच्छा. हे बागडे, याला टोली बोलतात. अच्छा, छोटी टोळ का ती? ताई आपल्याकडे कोणते कोणते मासे आहेत? मुशी, दाताल, पाला, कुपा, शिंगाली. कुपा, शिंगाडी. कुठची मच्छी आणता आपण? आपण सातपाडी. ते मुरब्याची भेटते जिथे मिळेल तिथे. नायगाव. अच्छा, म्हणजे जिकडे मिळेल तिकडची मच्छी आणता. आजींकडे कोणती मासे आहेत? आजी, मासे कोणते आहेत? तेच मच्छी आहे. डोमी, शिंगाला. हा. आणि ही पाला. दादा कोणते कोणते मासे आहेत? कटला है, रेहू है, मंगूर है, पापलेट है. हा कोणता आहे? कोंबडा बोलते नंदी. कोंबडा. माय गॉड, हे पण जिवंत आहे ना? कोणता? कोंबडा. येस, हा बघ किती मोठा. असा आम्ही कोंबडा इथे पाहिला होता, कोल्हापूरला असतं ना. हा एक 5-6 किलोचा असेल ना? 5 किलोचा असेल ना. हा लई चिकट असतो अंगाला, हाताला असा हातातून सटकतो नुसता. हा ना, खूप चिकट असतो आणि हातातून हा सटकतो तो. हे बघा जिवंत आहे ते. हा कोणता मासा? कोणता मासा हा? पंकज. आता आपण इथे बघितलं सगळी तिकडे नदीची मच्छी जी आहे मोठी ती आहे, आणि यांच्याकडे ही समुद्रातली मोठी मासे आहे. काय काय आहे तुमच्याकडे? चकला. चकला. हा रावस आणि हा सुरमई. सुरमई. आपल्याकडे सगळ्यात मोठी मच्छी किती किलोची असते? हा 60 किलोचा होता. हा 60 किलोचा. आता आपल्याकडे अजून कोणता मोठा असा मासा आहे? एक गाळा करून मासा असतो. हा, पण ते आता मिळत नाही, संपला. बाकी हा सगळ्यात मोठा मासा आहे. अच्छा, आता ही सगळं कटिंगच आहे. अशी अख्खीवाली कोणती आहे? ते कुठला मच्छी? तिजोरीमध्ये लपून ठेवलेली. हा सुरमई आहे. सुरमई. सगळ्या सुरमई आहेत का? हे सगळं सुरमई आहे. हा आहे रावस. आणि हा आहे रावस. येस, आम्ही आजच खरेदी केला. मस्त. किती किलोची रावस असेल ही? हा असेल 7 किलो. आणि ही? तो 5 किलो असेल. सगळ्यांचे एक्सप्रेशन बदलले चेहऱ्याचे. चला आता घरी घेऊन जायला पाहिजे याला. येस. आणि ही आहे 5 किलोची. हा 5 किलो. आणि आणि ही हा 7 आहे किलो. 7 किलोची. आणि कसा रेट आहे आजचा? 1000 रुपये. 1000 रुपये किलो. मस्त छान ताजा मासा आहे बघा. काय नाव आहे तुमच्या शॉपचं? MK फिशर्स. MK फिशर्स. मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा सुरुवातीलाच हे दुकान आहे MK फिशर्स. आणि त्यांच्याकडे असे मस्त मोठे मोठे मासे आहेत. म्हणजे आपल्याला जर मोठे मासे घ्यायचे असतील तर मग हे परफेक्ट आहे. हे बघा, पण ह्यांच्याकडे जेवढे मोठे मासे आहेत तिकडे मला दुसरीकडे कुठे नाही कोण मिळाले. ठेवत नाही माझ्याशिवाय. अच्छा, तुम्हीच ठेवता हा, का मोठा बोईसरला? मासा. ओके, म्हणजे बोईसरच्या मच्छी मार्केटमध्ये अकिबाईंकडे हे मोठे मोठे मासे तुम्हाला पाहायला मिळतील आणि खरेदी करायला पण मिळतील. सो तुम्ही कटिंग वगैरे करून देता? कटिंग करून देतात. हा, कटिंग करून देतो. सो तुम्ही रावस पाहिली, सुरमई पाहिली, आणि हा चकला. चकल्याचा काय रेट आहे दादा? 800 रुपये. 800 रुपये किलो. अच्छा, त्या माशाचं हे डोकं आहे. चकल्याचं डोकं ठेवलंय. चकल्याचं डोकं वेगळं ठेवलेलं आहे काढून. दिलेलं आहे ना. अच्छा, हे खरेदी केलंय का कोणीतरी? ओके. तर नुसतं कोणी कोणी डोकं पण खरेदी डोकं पण करतं करतात. का? हा, वाटतंय ना बर्फीचे तुकडे? मासे खाणाऱ्यांसाठी हीच बर्फी आहे ना? हा, थंडगार आहे आणि मोठे मोठे पीस आहेत. हे बघा कोळंबीचे. ही कोळंबी पाहून असं वाटतं मस्त कोळंबी क्रिस्पी रवा फ्राय बनवावा आणि खावा. हा हा हा. इथे जास्तीत जास्त हे सगळे नदीतले मासे. आणि इथे सगळे चिकन शॉप आहे. सुकी मच्छी आहे की इथे? हे बघा, इथे आहे सगळी सुकी मच्छी. ताई काय काय आपल्याकडे सुक्या मच्छींमध्ये? बोंबील, मांदेली आणि
खारं. हे बोंबली बारकी, हे काकडी, हे बोंबली, हे मांडी, वाकट्या. पाटा, पाटा. बोंबील, बोंबील. हे जे सुकट, सुक्कट. हे झिंगे, हे वाकडी. वाकडी. तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या बोईसरच्या मच्छी मार्केटचा हे कमेंट करून नक्की कळवा. आणि तुमच्यापैकी किती जण इथे आलेले आहेत आणि मस्त छान छान मासे खरेदी केलेले आहेत हे देखील कमेंट करून मला नक्की कळवा. मी पहिल्यांदा इथे माझ्या बाबांच्या सोबत आले होते. तुम्ही इथे पहिल्यांदा कुणासोबत आले होते कमेंट करून नक्की कळवा, कारण की मला तुमच्या छान छान कमेंट वाचायला खूप आवडतं. आणि नेक्स्ट टाइम तुम्हाला कोणतं मच्छी मार्केट मी एक्सप्लोअर केलं पाहिजे हे देखील कमेंट करून नक्कीच कळवा. ठीक आहे. तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला सांगा. अँड ऑलवेज बी स्माइलिंग. अँड पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. टिल देन बाय मंडळी, बाय. चला आम्ही निघालो घरी.